नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक मोठा प्रश्न सतत चर्चेत होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन वेगळे झालेले पक्ष पुन्हा एकत्र येतील का? याबाबत अनेक चर्चा, अंदाज आणि राजकीय दावे सुरू होते। मात्र आता या चर्चांवर एक मोठं आणि स्पष्ट विधान समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विलीनीकरणाबाबत महत्त्वाचा खुलासा केलाय आणि त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। नेमकं त्यांनी काय सांगितलं? विलीनीकरणाची प्रक्रिया आता पूर्णपणे थांबली आहे का? आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात काय घडू शकतं हे आपण समजून घेऊया। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2023 मध्ये मोठी राजकीय घडामोड झाली होती। त्या काळात पक्षामध्ये मोठं विभाजन झालं आणि पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला। एक गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिला तर दुसरा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा झाला। या विभाजनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा अशी चर्चा झाली की दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतात। राजकीय वर्तुळात अनेकदा अशी माहिती समोर येत होती की दोन्ही बाजूंमध्ये संवाद सुरू आहे आणि योग्य वेळ आल्यावर विलीनीकरण होऊ शकतं। परंतु या सगळ्या चर्चा दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। जयंत पाटील यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत जी चर्चा सुरू होती ती आता पूर्णपणे थांबली आहे। त्यांच्या मते या चर्चेचा पुढाकार ज्यांनी घेतला होता ते म्हणजे अजित पवार। जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की विलीनीकरणाबाबत चर्चा ज्यांच्यासोबत सुरू होती ते अजित पवार आता हयात नाहीत, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्या चर्चेला पुढे नेणं शक्य नाही। त्यामुळे सध्या तरी दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाही असा स्पष्ट संदेश त्यांच्या वक्तव्यातून समोर आलाय। आता जयंत पाटील यांच्या विधानामुळे सध्या तरी विलीनीकरणाची चर्चा थांबलीये असं चित्र स्पष्ट होत आहे। या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून अद्याप सविस्तर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। तसेच अजित पवार गटातील नेते या विधानावर काय प्रतिक्रिया देणार हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात या विषयावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे अपडेट्स पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।